फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर अपर्णा's होमिओपॅथी. मी डॉक्टर अपर्णा. तर आज आपण डिस्कस करणार आहोत की पीरियड्स उशिरा येणं, पीरियड्स डिले होणं किंवा पीरियड्स न येणं ह्यासाठी फक्त पीसीओडी हा एकटाच घटक कारणीभूत असतो का? तर नाही, बिलकुल नाही, असं नाहीये. मग ह्यासाठी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि हे कशामुळे होऊ शकतं ह्याचबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर सर्वात प्रथम म्हणजे स्ट्रेस. जेव्हा तुमचा स्ट्रेस वाढलेला असतो तेव्हा तुमचा कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन हा खूप जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि त्यामुळेच ओव्ह्युलेशन स्टॉप होतं आणि त्यामुळेच पीरियड्स न येणं किंवा डिले होणं ह्या गोष्टी होतात. त्याचबरोबर सेकंड असणार आहे पुरेशी झोप न होणे. झोप न झाल्यामुळे देखील तुमची बॉडी रिपेअर मोडला जातच नाही आणि त्यामुळे देखील रिप्रोडक्टिव्ह हेल्थ खूप पटकन कमी होऊ शकते. त्याचबरोबर थर्ड असणार आहे तुमच्या बॉडीमध्ये कमतरता. म्हणजे जर विटामिन डी, विटामिन बी12 किंवा आयर्न ह्यासारख्या गोष्टींची जर तुमच्या शरीरात कमतरता असेल तर ते रिप्रोडक्टिव्ह हेल्थला कुठल्याच गोष्टीचा सपोर्ट मिळत नाही आणि त्यामुळे देखील तुमच्या पिरियड्सला उशिरा येणं किंवा न येणं अशा गोष्टी होऊ शकतात. त्याचबरोबर चौथं असणार आहे की तुमचं थायरॉइड नावाचं हॉर्मोन तुमच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थला रेग्युलेट करत असतं आणि जर तुमचा थायरॉइड हॉर्मोन गडबडलेला असेल म्हणजे तुम्हाला जर हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम सारखा आजार असेल तर त्यामुळे देखील तुमच्या पिरियड्सला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा डिले किंवा न येणे अशा गोष्टी होऊ शकतात. त्याचबरोबर चुकीचं डाएट. म्हणजे जर काही लोक असे असतात की खूप कमी वेळात खूप कमी जास्त वजन कमी करायचं असतं त्या लोकांना, तर त्या लोकांमध्ये देखील हा प्रॉब्लेम होतो. कारण की तुमच्या बॉडीला जर खाण्याची सवय असेल आणि तुम्ही ते तुमच्या बॉडीला देत नसाल तर तुमची बॉडी ही सर्व्हायव्हल मोडमध्ये जाते आणि तुमच्या बॉडीसाठी सर्व्हायव्हल मोड हा बिलकुल चांगला नसतो आणि त्यामुळे देखील हे प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवू शकतात. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे? तो रोज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. म्हणजेच कोमट पाणी पिल्याने बॉडी डिटॉक्स होईल. त्याचबरोबर तुम्ही काही मेडिकेटेड वॉटर घेऊ शकता. धन्याचं पाणी, बडीशेपचं पाणी किंवा मेथी दाण्यांचं पाणी घेऊ शकता. त्याचबरोबर सेकंड, उठल्यानंतर तुम्ही भिजवलेल्या बिया किंवा भिजवलेले जे ड्रायफ्रुट्स असतात ते खाऊ शकता. त्यामुळे तुमचं ओमेगा 3 फॅटी ॲसिड व्यवस्थित वाढतं आणि त्यामुळे देखील तुमच्या पिरियड्सला प्रॉब्लेम होत नाही किंवा तुमचे पिरियड्स लेट होत नाही. कारण की ह्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असल्यामुळे तुमच्या बॉडीतले इन्फ्लामेशन किंवा इतर काही गोष्टी कमी करण्याचं काम हे करत असतं. त्यामुळे तुम्ही जवस किंवा बाकीच्या ज्या बिया असतात, सूर्यफुलाच्या बिया किंवा बाकीच्या भोपळ्याच्या बिया ह्या सगळ्या तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे तुमचे पिरियड्स रेग्युलेट होतील. त्याचबरोबर तुम्ही व्यवस्थित चिया सीड्स पाण्यात भिजवून घेऊ शकता किंवा तुम्ही सब्जा सीड्स घेऊ शकता आणि तुमचा प्रॉपर डाएट ह्या सगळ्या गोष्टी ह्यासाठी अफेक्ट करत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर नीट पाळल्या, तुमचा नाश्ता व्यवस्थित करत असाल, जेवण व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टींना सामोरे जायची गरज पडणार नाही. आणि जर तुम्हाला हे करून देखील फरक पडत नसेल तर तुम्ही एक चांगल्या होमिओपॅथचा सल्ला घेतला पाहिजे आणि तुमच्या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठलीही गोष्ट अंगावर न काढता लवकरात लवकर त्याचा इलाज करणं हेच आपल्या हातात असतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला लाईक